नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील सीताबर्डी व्यापारी संघटनेने मुख्य रस्त्याला कायमस्वरूपी नो हॉकिंग झोन घोषित करण्याचा आग्रह धरला आहे। पूर्वीच्या निष्कासन मोहिमेनंतरही परवानाधारक आणि बेकायदेशीर फेरीवाले पुन्हा परतल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे औपचारिक उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर डिसेंबर पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया समूहाने विस्तार आराखडा जाहीर केला असून यानुसार एअर इंडिया एक्सप्रेस मार्फत सुरुवातीला दररोज 20 उड्डाणे सुरू केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना नवी मुंबईतून देश विदेशसाठी उड्डाण घेता येणार आहे। विश्व हिंदू परिषदेने गरबा कार्यक्रमांबाबत नियम जारी केले आहेत। गरबा मंडपात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जाईल। प्रवेशद्वारावर आधार कार्ड दाखवणे अनिवार्य असेल आणि पुरुषांना त्यांच्या कपाळावर टिळक लावणे आवश्यक असेल। लव्ह जिहाद सारख्या घटना रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत असे संघटनेचे म्हणणे आहे। पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून इटलीमध्ये हिंसाचार उफाळला आहे। हजारो पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले असून ट्रेड युनियनने या आंदोलनाची हाक दिली आहे। या आंदोलनामुळे देशभरातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे। आंदोलकांचा हिंसाचार रोखताना पोलिसांची झटापट झाली असून यामध्ये 60 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत। काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती। अखेर या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे। शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने USA क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित केले आहे। मागील वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेऊन आणि महत्त्वाच्या हितधारकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। USA क्रिकेटकडून सातत्याने जबाबदाऱ्यांचे उल्लंघन आणि खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे प्रयत्न झाले। यामुळेच कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे परिषदेने म्हटले आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।